एका छोट्याशा गावात सोपानराव नावाचे एक प्रथितयश श्रीमंत पण अत्यंत रागीट आणि स्वार्थी स्वभावाचे वृद्ध राहत होते. त्यांना स्वतःच्या श्रीमंतीचा प्रचंड असा गर्व होता. त्यांचा मुलगा, ज्याचे नाव सुयश होते, तो अत्यंत शांत आणि बापाच्या शब्दाबाहेर नसलेला तरुण होता. सोपानरावांनी सुयशचे लग्न साक्षी नावाच्या एक अत्यंत गरीब पण सुसंस्कृत आणि सहनशील मुलीशी करून दिलं. लग्न होऊन साक्षी घरात आली, पण पहिल्याच दिवसापासून सोपानरावांना तिची गरिबी आणि साधेपणा अजिबात आवडला नाही. त्यांनी साक्षीचा छळ करायला सुरुवात केली. सुयश हा कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असायचा आणि याच संधीचा फायदा घेऊन सोपानराव साक्षीवरती नाना तऱ्हेचे अत्याचार करायचे. सकाळी सर्वांच्या आधी उठून घरातील सर्व कामं करणं, धुणे धुणं आणि सर्वांसाठी स्वयंपाक करणं ही साक्षीची रोजची दिनचर्या होती. परंतु सोपानराव तिच्या स्वयंपाकात मुद्दामून जास्त मीठ किंवा तिखट टाकायचे आणि मुलगा घरी आला की तुझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक करता येत नाही, मला ती उपाशी मारते, असा खोटा बनाव ते करायचे. साक्षीला रोजच्या जेवणात उरलेले अन्न दिलं जायचं. कडक उन्हात तिला अंगणात काम करायला लावलं जायचं आणि अगदी क्षुल्लक कारणावरून तिला संपूर्ण गावासमोर अर्वाच्य भाषेमध्ये हिणवलं देखील जायचं. साक्षीने आपल्या संसारासाठी आणि नवऱ्याच्या सुखासाठी हा सर्व छळ मुकाट्याने सहन केला. तिने कधीही नवऱ्याजवळ सासऱ्याची तक्रार केली नाही किंवा माहेरी जाऊन रडगाणे देखील तिने गायलं नाही. तिला वाटायचं की आज ना उद्या सासऱ्याचे मन बदलेल. परंतु सोपानरावांचा अहंकार आणि अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच गेले. अशीच काही वर्ष निघून गेली. साक्षीचा संयम आणि तिची जी सहनशक्ती आहे ती अजूनही कायम होती. पण नियतीचे चक्र हे शांतपणे फिरत होते. एका दुर्दैवी दिवशी सुयशचा एका भयंकर अशा अपघातामध्ये मृत्यू झाला. साक्षीच्या डोक्यावरचं छत्र हरपलं आणि सोपानरावांचा म्हातारपणाचा एकमेव आधार देखील संपला. या दुःखातून सावरण्याआधीच सोपानरावांना आणखी एक भयंकर धक्का बसला. ते ज्या मित्रासोबत आणि भागीदारासोबत व्यवसाय करत होते, त्यांनी सोपानरावांची संपूर्ण संपत्ती, बंगला आणि बँक खाती फसवून ही स्वतःच्या नावेवरती करून घेतली. एका रात्रीमध्ये श्रीमंत असलेले सोपानराव पूर्णपणे रस्त्यावरती आले. या धक्क्यामुळे त्यांना पक्षघाताचा म्हणजेच पॅरालिसिसचा तीव्र असा झटका आला. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. बोलणं तोत्र झालं आणि ते पूर्णपणे अंथरुणाला खिळले. ज्या माणसाला स्वतःच्या ताकदीचा आणि श्रीमंतीचा गर्व होता, तो आज एका परस्वाधीन आणि असहाय्य वृद्धाच्या रूपामध्ये अंथरुणावरती पडला होता. आता खरी साक्षीची वेळ आली होती. सोपानरावांना वाटलं की मी आजवर या मुलीचा इतका छळ केला आहे, आता ही नक्कीच माझा बदला घेईल. मला उपाशी मारेल किंवा घराबाहेर काढून देईल. भीतीपोटी सोपानरावांच्या अंगाला सुटलेला घाम हा वाळत देखील नव्हता. ते दिवस रात्र अंथरुणावर पडून भीतीने थरथर कापत असायचे. परंतु साक्षीने जे केलं ते पाहून सोपानरावांचे डोळे मात्र उघडेच राहिले. साक्षीने गावातलं एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. तिने स्वतः लोकांच्या घरी भांडी घासून आणि शिवणकाम करून पैसे कमवायला सुरुवात केली. त्या पैशातून तिने स्वतःच्या सासऱ्यांचं, सोपानरावांचे औषधोपचार सुरू केले. ती रोज सकाळी उठून त्यांच्या अंथरुणांची स्वच्छता करायची, त्यांना वेळेवरती औषधे द्यायची, स्वतःच्या हाताने मऊ अन्न भरवायची आणि त्यांची अगदी आईसारखी ती सेवा करायची. सोपानरावांना अत्यंत लाज वाटू लागली. ज्या सुनेला त्यांनी फुटक्या पात्रामध्ये जेवण दिलं, ती सून आज त्यांना प्रेमाने भरवत होती. ज्या सुनेला त्यांनी भर उन्हात उभं केलं, ती सून आज त्यांच्या डोक्यावरती पंखा धरून बसत होती. एके दिवशी दुपारी साक्षी जेव्हा सोपानरावांना औषध द्यायला आली, तेव्हा सोपानरावांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. त्यांनी अतिशय कष्टाने आपला थरथरणारा हात पुढे केला आणि तोत्रेपणाने म्हणाले, साक्षी, मला माफ कर. मला माफ कर लेकी. मी तुझा अतोनात छळ केला, पण तू माझी सेवा का करतेस? तू मला मारून का टाकत नाहीस? साक्षीने अतिशय शांतपणे त्यांच्या हातावरती हात ठेवला आणि म्हणाली, बाबा, सूड घेणं आणि छळ करणं
हा तुमच्या संस्काराचा भाग होता. पण आलेला पाहुणा आणि वृद्ध सासरा यांची सेवा करणं हे माझ्या आईवडिलांचे संस्कार आहेत. तुम्ही मला वाईट वागणूक दिली असली तरी तुम्ही माझ्या कैलासवासी नवऱ्याचे म्हणजेच सुयशचे वडील आहात. मी माझी कर्तव्ये कधीही विसरणार नाही. साक्षीचे ते शब्द ऐकून सोपनरावांच्या छातीमध्ये अगदी सुरी खुपसल्यासारखी वेदना झाली. साक्षीने त्यांना कोणतीही शारीरिक त्रास दिला नव्हता, पण तिच्या त्या अथांग अशा औदार्याने, चांगुलपणाने आणि नम्रतेने सोपनरावांच्या उरल्या सुरल्या अहंकाराचा पुरता चक्काचूर केला होता. तिच्या त्या उच्च विचारासमोर आणि सेवेसमोर सोपनरावांना स्वतःच्याच कृत्याची इतकी भयंकर लाज वाटू लागली की त्यांना स्वतःच्या नजरेला नजर मिळवणं देखील अशक्य झालं. साक्षीच्या त्या पवित्र चांगुलपणापासून स्वतःचे ते तोंड लपवायला आता त्या दृष्ट सासऱ्याला पळायला जागा देखील उरली नव्हती. सोपनरावांनी अंथरुणावरच साक्षीच्या पायावर डोकं टेकवलं आणि ढसाढसा रडत आपल्या कर्माचा पश्चाताप त्यांनी व्यक्त केला. नियतीने आणि एका सुनेच्या उच्च विचारांनी त्या अहंकारी सासऱ्याला असा धडा शिकवला होता ज्याने त्याचं उर्वरित आयुष्य हे पूर्णपणे पश्चातापामध्ये बदलून टाकलं होतं.